नमस्कार मित्रांनो, मराठी आनंद या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, वी.का. राजवाडे लिखित भारतीय विवाह संस्थेचा इतिहास या पुस्तकाच्या व्हिडिओ सिरीजमध्ये आपण आज एक विशेष भाग पाहणार आहोत. भारतीय विवाह संस्था आजच्या काळात लग्न म्हणजे दोन जीवांचा पवित्र मिलन, पण कधी विचार केलात का की या परंपरेचा पाया नेमका कुठे आहे? भारतीय समाजातील विवाह संस्थेचा उगम, त्यातील बदल आणि काही विसरलेली रहस्ये आज आपण उलगडणार आहोत. महाभारत आणि पुराणांमध्ये असे अनेक उल्लेख आढळतात जे भारतीय विवाह संस्थेबद्दल वेगळेच सत्य सांगतात. प्राचीन आर्य समाजातील विवाह प्रथा, नातेगोते आणि स्त्री पुरुष संबंधांबद्दल जी माहिती तुम्हाला कधीच सांगितली गेली नाही, ती इतिहासाचार्य वी.का. राजवाडे यांच्या संशोधनातून आपण उलगडणार आहोत. तर या संशोधनात हर्यश्व, युवनाश्व, अर्जुन आणि उर्वशी तसेच यादव वंशाची विवाह चाली, नातेगोते आणि समाजाची धारणा याबद्दल महत्त्वाचे संदर्भ दिले गेले आहेत. तुम्हाला हे रहस्य उलगडायचे आहे का? तर मित्रांनो, ही सुरुवात तुम्हाला अत्यंत आश्चर्यकारक वाटली असेल तर मित्रांनो, माहितीसुद्धा अत्यंत आश्चर्यकारक आहे. तर हा व्हिडिओ पाहण्यापूर्वी आपण लगेच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. तर सुरुवात करूया आजच्या या महत्त्वाच्या विषयाला. मित्रांनो, सुरुवातीला सांगू इच्छितो, या व्हिडिओतील सर्व विचार हे लेखकांचे असून ज्यांचं नाव आहे वी.का. राजवाडे. यांच्या पुस्तकाचं नाव आहे भारतीय विवाह संस्थेचा इतिहास. त्यातील पृष्ठ क्रमांक 33 ते 35चे आपण अभिवाचन करून हे विचार जाणून घेणार आहोत. पृष्ठ क्रमांक 33 लेखक आपले विचार मांडतात. हर्यश्व व युवनाश्व असे दोन भाऊ होते व या दोन भावांना एक बहीण होती. हर्यश्वाचा मुलगा जो यादव वंश स्थापक यदू याने आपल्या बापाच्या बहिणीच्या 5 मुलींशी शरीर संबंध केला, अशी नोंद हरिवंश अध्याय 237 आहे. येथे आते बहिणीशी संबंध झाला. वरील सर्व अवतरणांचा मतितार्थ असा की प्राचीन काळी आर्य समाजात सख्खी बहीण, चुलत बहीण, नात, सख्खी मुलगी व आते बहीण यांच्याशी शरीर संबंध आर्य लोक करीत असत. यात बरेच नातगोत गोविले गेले हे खरे, परंतु याहून आश्चर्यकारक चाली महाभारतात वर्णिल्या आहेत. महाभारताच्या आदिपर्वाच्या 45 व 46 या अध्यायात अर्जुन व उर्वशी यांच्या भेटीचा वृत्तांत दिला आहे. उर्वशी ही पौरवंशाची जननी आणि अर्जुन हा तिचा वंशज असे असून भेटीच्या वेळी उर्वशीने अर्जुनाजवळ भोग याचना केली. ती अर्जुनाने फेटाळली, कारण अर्जुनाचा पूर्वज जो उर्वशीपती पुरुरवा त्याच्या काळच्या नीतीत व अर्जुनाच्या काळच्या नीतीत बहुत अंतर पडून प्रगती झाली होती. उर्वशी ही जुनाट स्त्री पुराणप्रिय असल्यामुळे ती पुरातन नीतीला अनुसरणारी होती. ती अर्जुनाला म्हणते, मला तू असा फेटाळू नको. पुरुच्या वंशातील आमचे जे पुत्र व पौत्र येथे इंद्रलोकी येतात ते आमच्याशी रमतात आणि त्यांना कोणी दोष देत नाहीत. तेव्हा तूही मजशी रमलास तर तुलाही त्यात काही दोष नाही, अशी पुरातन नीती यद्यपि उर्वशीने आपल्या वंशजाला सांगितली, तथापि नीती सुधारक अर्जुनाने ती मान्य केली नाही. तेव्हा संतप्त होऊन उर्वशीने अर्जुनाला शाप दिला की तू माझा आदर केला नाहीस, सबब वर्षभर शंड होशील. हे उदाहरण मातृगमनाचे किंवा मातामही गमनाचे किंवा प्रमातामही गमनाचे असे वाटेल त्याचे समजावे, कारण अर्जुन हा इंद्राचा मुलगा व उर्वशी ही इंद्राची भोग्य अप्सरा. या दृष्टीने उर्वशी अर्जुनाची माता ठरते आणि अर्जुनाचा पूर्वज जो पुरुरवा
त्याची स्त्री म्हणून प्रमातामही ठरते. तात्पर्य, मात्रा गमनाची चाल पुरातन भारतीयात होती. त्या काळी माता, पिता, भाऊ, बहीण, नात, मुलगी, चुलत बहीण, आतेबहीण वगैरे नाती उत्पन्न झालेली नव्हती. यावरून अत्यंत पुरातन भारतीय पूर्वज किती रानटी स्थितीत होते त्याचा वर्तमानकालीन कित्येक रानटी समाजांशी तुलना करता अंदाज करता येतो. पुढे लेखक विचार मांडतात की चिपेवे काही वेळेला आपल्या आयांच्या बरोबर व पुष्कळदा आपल्या भगिनी व मुली यांच्याबरोबर संभोग करीत. कांदिकाच्या अनिर्बंध संभोग असे भाऊ बहिणीचा व बापलेकीचा कारीब एकाच वेळी आई आणि मुलगी यांच्याशी विवाह करतात. आयर्लंडमध्ये जुने रहिवासी अनिर्बंधपणे आपले आया व बहीण यांच्याबरोबर विवाह करीत. लेटिन्यू पृष्ठ क्रमांक 65 व 66 अशी नोंद या देशातील मुद्द्याबद्दल आहे. चिपेवे, करीब वगैरे लोक रानटी म्हणून प्रसिद्ध आहे. त्याच दर्जाचे महाभारतात वर्णिलेले हे प्राचीन आर्ष लोक होत असे म्हणावे लागेल. आई, मुलगी, बहीण यांच्याशी व्यवहार करणारे असे लोक केवळ प्राचीन आर्ष समाजातच तेवढे होते असे समजू नये. खुद्द कौरव पांडवांच्या काली भारतवर्षात भारतीय म्हणून गणले जाणारे काही समाज प्राचीन आर्ष समाजा इतके किंवा त्यांच्याहूनही विचित्र होते. कर्णपर्वाच्या 40 पासून 46 पर्यंतच्या अध्यायात कर्ण व शल्य हे एकमेकांच्या उखाळ्या पाखाळ्या काढीत आहेत. त्यात शल्याला वाक्प्रहार करताना शल्याच्या राज्यातलं जे आहिक, आरट्ट, पाचनंद व भद्रदेश येथील लोकांच्या निंद्य म्हणजे आर्यावर्तातील लोकांच्या दृष्टीने निंद्य चाली संबंधाने करणं म्हणतो. शल्या, तुझ्या मद्र देशात पिता, पुत्र, माता, सासू, सासरा, मामा, जावई, मुलगी, भाऊ, नातू व दुसरे बांधव, सोबती, पाहुणे व दासदासी हे सर्व सरमिसळ व्यवहार करतात. त्या देशातील स्त्रिया कोणत्याही पुरुषाशी स्वेच्छेने समागम करतात. मग ते पुरुष त्यांच्या ओळखीचे असोत नसोत. स्त्रिया भलतीसलती गाणी गातात. मद्र देशाच्या सानिध्याने गांधार देशातीलही चाली बिघडल्या. मद्र देशातील स्त्रिया दारू पितात व वस्त्रे टाकून नागव्या नाचतात. स्त्रिया उंट किंवा गाढव यांच्याप्रमाणे नैसर्गिक उत्सर्ग करतात. मद्र देशातील स्त्रियांपाशी कोणी मद्य मागितल्यास त्या कुले खाजवीत मद्य देणार नाही. वाटेल तर पती किंवा पुत्र देऊ म्हणून म्हणतात. वाहिक देशात जारज प्रजेचे प्रमाण अतिशय आहे. शूद्रांपासून अन्य स्त्रियांच्या ठायी झालेले ब्राह्मण तेथे आहेत. आरट्ट देशात बहिणीच्या मुलांना वारसा हक्क प्राप्त होतो, पोटच्या पोरांना नाही. वाहिक देशात म्हणजे सध्याच्या पंजाबात मनुष्य प्रथम ब्राह्मण बनतो, मग क्षत्रिय होतो, नंतर वैश्य होतो, मग शूद्र होतो, शेवटी नापित होतो, पुन्हा ब्राह्मण बनतो व ब्राह्मणाचा शेवटी गुलाम बनतो. मद्र देशातील कुमारिका निर्लज्ज व अनाचारी असतात. पांचन देशातील लोक कृतयुगात सुद्धा अधर्माचरण करणारे ठरतील. या शेवटल्या वाक्याचा अर्थ असा की कृतयुगात सब गोलाकार असल्यामुळे त्या काली सर्वच अधर्म होता. अशा अधर्मी युगातही 5 नंद अधर्मी ठरतील. शेवटी कर्ण म्हणतो की वाहिक लोक भूतलाला लांछन आहेत व मद्र स्त्रिया स्त्री जातीला लांछन आहेत. मद्रलोक गुरुपत्नी गमन व भ्रूणहत्या करतात असेही कर्ण म्हणतो. मद्र व वाहिक देशांची ही निंदा एकट्या कर्णानेच केली आहे असे समजू नये. शांतीपर्वाच्या 328व्या अध्यायात नारद व्यासाला सांगतात की पृथ्वीवर वाहिक लोकांचे वास्तव्य पृथ्वीला कमीपणा आणणारे आहे. मद्र व वाहिक इत्यादी निंद्य देशाच्या प्रगतीला कर्णप्रस्थल, गांधार, आरट्य, खस
वसाती, सिंधू सौवीर, कारस्कर, माहिषक, कलिंग, केरळ, कर्कोटक, वीरक या देशांनाही बसवितो. पैकी कारस्कर, महिषक, केरळ, कर्कोटक व वीरक हे दक्षिणेकडील देश आहेत. वीरक म्हणजे बहुशः करवीरक असावे. या निंद्य देशांची गणना येथे संपली नाही, त्यात सुराष्ट्राचीही गणना कर्ण करतो. कर्णमते सुराष्ट्रातील लोक संकर वृत्ती आहेत. कर्ण 45 इथे अशी नोंद आहे. देशांची नावानिशी संपितांना कर्ण म्लेच्छ समाजांना विसरला नाही. तो म्हणतो, म्लेच्छ मानवजातीला लांछन, औष्ट्रिक म्लेच्छांना लांछन, षंड औष्ट्रिकांना लांछन आणि राजपुरोहित षंडांना लांछन. कर्ण 45 मध्ये अशी नोंद आहे. म्लेच्छ म्हणजे अस्पष्ट भाषा बोलणारे, भारवर्षातील व भारतबाह्य देशातील लोक. हा म्लेच्छ समाज कर्णकाली स्त्री पुरुष संबंधात अत्यंत अनाचारी होता. 5000 वर्षापूर्वीचा कर्णच तेवढा म्लेच्छांची निंदा करतो असे नाही. आधुनिक प्रवाशांनी पुराणेतिहासा संशोधनातील व प्राचीन ग्रीक व रोमन इतिहासकारांनी ह्या लोकांची अशीच वर्णने केलेली आहेत. व्यभिचार किंवा आप्तसंबंध यांचा विचार न करता याझिदी अरबातील एक पंथ अंधारात संभोग करतात अशी नोंद लेटोनू 44 या पृष्ठावर दिली आहे. जस्टिन आणि टेर्टुलियन असे सांगतात की पार्थियन आणि पर्शियन आपल्या स्वतःच्या आईशी विवाह करीत. जुन्या पर्शियात मुलगा आणि आई यांच्या विवाहाला धर्माने मान्यता दिली होती. ही वर्णनमाला आणि हवी तितकी वाढवता येईल. व्यभिचारियासी मल्याळ देश म्हणून मुक्तेश्वर आपल्या भारतात मल्याळ उर्फ मलय देशाची कुत्सा करतो. वर्तमानकाळी महाराष्ट्रात कोल्हाटी म्हणून लोक आहेत. त्यांच्यातील स्त्रियांची व नीतीची पूर्ण फारकत असलेली आढळून येते. येणेप्रमाणे म्लेच्छ लोकांच्या नीतीसंबंधाने सर्वसामान्य हकीकती आहेत. पैकी कर्णाचा कटाक्ष गंधार मद्र या देशाच्या बाजूच्या म्लेच्छ लोकांवर मुख्यतः असलेला दिसतो. सभापर्वात अध्याय 31 मध्ये माहिष्पती नगरीत स्त्रिया स्वच्छंद वागतात म्हणून वर्णन आहे. उत्तर कुरुत म्हणजे जेथून कौरव पांडव मूळ आले त्या देशात स्त्रिया स्वच्छंदाने वागतात आणि नगरनारींमध्ये तत्संबंधाने मत्सर बुद्धी वास करीत नाही असे अनुशासन पर्वाच्या 102व्या अध्यायात वर्णन आहे. अशा प्रकारचे विचार लेखक या पृष्ठांमध्ये मांडताना दिसतात. इतिहासाचार्य वी.क. राजवाडे यांनी आपल्या संशोधनातून भारतीय विवाह संस्थेचा इतिहास उलगडताना अनेक विस्मृतीत गेलेल्या गोष्टी पुढे आणल्या. महाभारत, पुराणे आणि अन्य ग्रंथांमध्ये उल्लेखलेल्या प्रथा, आचारविचार आणि समाज स्वरूप यावर आधारित हा अभ्यास केवळ ऐतिहासिक नाही तर आपल्या सामाजिक समजुतींवरही मोठा प्रभाव टाकताना दिसतो. आजच्या काळातील विवाह संस्थेची तुलना आपण प्राचीन आर्ष चालींशी करू शकतो का? भारतीय विवाह संस्था नेमकी कुठे आणि कशी बदलली? आपण या इतिहासाकडून काही शिकू शकतो का? तर ही माहिती तुम्हाला महत्त्वाची वाटली का? जर हो तर या विषयावर तुमचे विचार नक्की सांगा आणि अशाच ऐतिहासिक आणि संशोधनावर आधारित माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला न चुकता सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओ सिरीज नक्कीच पाहायला मिळेल. तर मित्रांनो, या व्हिडिओतील विचारांबद्दल आपले जे काही मत असेल ते आपण लेखक, प्रकाशक, संबंधित पुस्तक यात सर्व
पडताळून पाहू शकता. पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या आगळ्यावेगळ्या व्हिडिओत. धन्यवाद. व्हिडिओ लीगल डिस्क्लेमर. या व्हिडिओमध्ये व्यक्त केलेली माहिती, विचार आणि मते ही संपूर्णपणे लेखक, पुस्तक किंवा इतर संदर्भित व्यक्तींची मते आहेत आणि ती कोणत्याही प्रकारे मालक, निर्माता किंवा यूट्यूब चॅनलच्या विचारांशी संबंधित नसू शकतात. या व्हिडिओचा उद्देश केवळ शैक्षणिक आणि ऐतिहासिक माहितीपूर्ण स्वरूपाचा आहे. कोणत्याही प्रकारची चुकीची माहिती दिली असल्यास ती जबाबदारी सदर लेखकांची आहे. कोणालाही दुखवण्याचा आमचा हेतू नाही. आमचे यूट्यूब चॅनल किंवा व्हिडिओ निर्मात्यावर कोणत्याही विचारांबद्दलची कायदेशीर जबाबदारी येत नाही. पुस्तकातील विचार आणि संदर्भ यावर कोणतेही हक्क आम्ही दावा करत नाही. मित्रांनो, आपण कमेंट किंवा कोणतीही प्रक्रिया करताना याचा विचार करावा.